गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आंबे. आता आंब्याचा सीझन चालूच झाला आहे, तर म्हटलं अनुसाठी काहीतरी वेगळं ट्राय करावं. तर आज मी मस्तपैकी अनुसाठी मँगो शिरा बनवायला घेतला होता. त्याच्यासाठी मँगोची प्युरी केली आणि ड्रायफ्रूट्स चॉप करून घेतली. एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकलं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट रोस्ट केले. ड्रायफ्रूट थोडेसे रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केला अर्धा वाटी बारीक रवा. रवा चांगला मंद आचेवरती भाजून घेतला. एक हलका सोनेरी रंग येईपर्यंत रवा चांगला भाजून घेतला. अनुला सतत शिरा उपीट द्यावं लागतं, म्हणून मी रवा भाजूनच ठेवते. तरी एक 5 मिनिट रवा भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केली मँगोची प्युरी. सोबतच मी थोडं पाणी उकळायला ठेवलं होतं. मँगोची प्युरी घालून चांगला रवा हलवून घेतला, मिक्स केलं व्यवस्थित. त्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घेतली. गाठी होऊ नयेत म्हणून त्याच्यात कोमट पाणीच ॲड करा. जर तुम्ही थंड पाणी ॲड केलं तर त्याच्या नक्कीच गाठी होतील. नंतर त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घातलं आणि साखर घातली. आंबाही गोड होता आणि अनुला तसं मी खूपच कमी गोड देते, त्यामुळे मी साखर एकदम 2 ते 3 चमचेच टाकली होती, जास्त साखर नाही होती टाकली. साखर टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं त्याला वाफ काढून घेतली आणि मस्त असा गरमागरम शिरा तयार झालेला आहे. आणूनही खाल्ला. आजकाल तो खाण्याचे खूपच नखरे करतो, तरीही जबरदस्ती मी त्याला भरवलं आणि त्याच्यासाठी अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपी ट्राय करायला मला खूप